मंडळी नमस्कार. आपण आज आलो तो आठवडी बाजारातील पालातील जेवण आणि चुलीवरचं जेवण. अगदी झणझणीत अशी भाजी आणि रस्सा. नाद करतो काय, खायला यावंच लागतंय. हा शेतकऱ्यांचा आठवडी बाजार मंडळी आणि बाजारामध्ये जेवण भेटतंय. चविष्ट, चवदार, रुचकर. आणि अजून कोणते कोणते नाव देता येतील मालक? चविष्ट, चवदार, रुचकर, सगळ्या क्वालिटीच्या भाज्या असतात. त्याचबरोबर सगळ्या प्रकारच्या भाज्या आणि मिक्स व्हेज, व्हेजिटेरियन, प्युअर व्हेज खायचं असेल तर मंडळी आठवडी बाजारामध्ये गंगाखेड परभणी तालुक्याच्या यावंच लागतंय. हा आहे पाल आणि पालातील जेवण. तुमचं व्हिडिओमध्ये नाव नंबर 1 असं खाल्ल्या हेडलाईनमध्ये टाकून देऊ. गोरख भाऊ काटे, वडवणी, बीड जिल्हा. मराठी उद्योजक आपल्यासोबत जोडल्या गेलेत मंडळी. या ठिकाणी पाहू शकता. स्वतःचा व्यवसाय, काळाची गरज. त्याचप्रकारे हा बिझनेस कसा केला जातो आणि एक व्यक्ती किती प्रकारचे पात्र या ठिकाणी करू शकतात याचं आपण उदाहरण दाखवूयात. प्रत्येक काम ते स्वतः करत असतात. अगदी भाजी बनवण्यापासून असेल तर भाकर बनवण्यापर्यंत. तेवढंच नव्हे तर गल्लासुद्धा स्वतः सांभाळतात. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे गल्ल्याची आहे. मालक, किती कमवलं किती गमवलं याचा विषय नाही. फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना पोटभर जेवण आणि कमी पैशामध्ये. आज हॉटेलला गेलात तर मंडळी 5 स्टार असेल, कुठल्याही छोट्या मोठ्या हॉटेलमध्ये गेलात तरी शेतकऱ्यांना जे जेवण असं मिळतं ते कुठंच मिळत नाही. 5 स्टारला सुद्धा चव अशी मिळणार नाही. काय सांगाल मालक, अशी चव 5 स्टारला मिळते का? नाही. गावरान मसाले, घरगुती मसाल्याची भाजी. आणि किती रुपयामध्ये पोटभर जेवण? 100 रुपये फुल जेवण. 3 भाकरी 1 भाजी. 3 भाकरी चुलीवरच्या अगदी कडक अशा बाजरीच्या भाजलेल्या मंडळी. आणि हे रिफाईंड ऑइलमध्ये, चांगल्या तेलामध्ये केलेल्या भाज्या. भाजीला कोणतं तेल वापरता मालक? सोयाबीन डबल फिल्टर. डबल फिल्टर सोयाबीन. साथीदार असा खंबीर. राम राम हो मामा. प्रत्येक गोष्टीमध्ये अग्रेसर मामा आणि ताजा स्वयंपाक. मंडळी, हे शेतकऱ्यांच्या आठवडी बाजारामध्ये नक्कीच खायला मिळतं. हे आहे पालातील जेवण. हा बैल बाजार. मराठवाड्यातला सरासरी सगळ्यात मोठा बाजार भरणारा हा आठवडी बैल बाजार गंगाखेड बैल बाजार. सगळ्यात मोठा बाजार आहे का नाही? सगळ्यात मोठा बाजार, मराठवाड्यातला सगळ्यात मोठा बाजार. काय आणलं तुम्ही? काय किंमत सांगायला? ते सांगायचे 95,000. 95,000 विकायचे? द्यायचं द्यायचं 70पर्यंत देऊन टाकायचे. 70पर्यंत. लाल कांदारी गोऱ्यांचा जोड आहे मंडळी हा. ज्यांना सांभाळायचे त्यांना योग्य किमतीमध्ये बैल शेतामध्ये उपलब्ध करता येतात. मला राम काय किंमत सांगायले? 90,000 रुपयाचा जोड आहे मंडळी. पाहू शकता हा शेतकरी राज 21 शेतकऱ्यांचा यूट्यूब चॅनल. शेतकऱ्यांचा बुलंद आवाज. आठवडी बाजार घरी बसल्या बसल्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतो. हा मी टाकत असतो. हे चेहरे मूर्त्या पुन्हा बघायला भेटल्या पाहिजे सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज मार्केटमध्ये लाल कंदारी बैलांची गोऱ्यांची आवक जास्त वाढली आहे. राम हो. काय किंमत सांगायले? 75,000 रुपये. अतिशय सुंदर वासरा अशा मंडळी. अजूनही किंमत कमी जास्त होऊ शकते. ज्यांना गोरे सांभाळायचे त्यांना सुंदर वासरे आहेत मंडळी. आम्ही बिया धरलं तुमच्या पाडलं का नाही?
राम राम मालक. आता मग काय चाललंय मला? आदाब नमस्ते. घेतली आमची. आदाब नमस्ते. मग तर आज काय सांगायचं आपल्या व्ह्युअर्सला? आज असा एक काहीतरी बिझनेस सांगा की त्यांना शेतकऱ्याचं काम कमी झालं पैसे शेतातलं. शेतकऱ्यासाठी आपल्यापाशी बिझनेस तर नाहीये, त्यांच्यासाठी काय आपल्यापाशी जास्तीत जास्त ॲडजस्टमेंट करायची वस्तू आणलेले आहेत आपण. काम जसं कमी की आपले काम कमी करण्याचं काम करूया थोडक्यात. शेतकऱ्याला जेवढं आपल्यापाशी साहित्य भेटतंय तसं आपण समजा ॲडजस्ट करायचं साहित्य घेऊन येतो इथं. जसं आता हातकोळपे आणले, दाखवू शकता तुम्ही. आता ही जी हातकोळप आहे, पहिलं हातकोळप येत होतं, डायरेक्ट येत होतं. आता ही ॲडजस्टमेंट करायचं आहे शेतकऱ्याला. समजा कधी कोथिंबीर पेरली, कधी कापूस पेरलं, कधी सोयाबीन पेरलं, त्या हिशोबानं ते ॲडजस्टमेंट करायचं आलंय. आणि जसं की जू आहे ती आपलं 3, 3.5, 4, 4.5, 5 फुटापर्यंत ॲडजस्ट होतं ती. मंडळी, या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतउपयोगी वस्तू आणि स्वतः बिझनेस आणि बिझनेस करण्याची आयडिया आम्ही दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. एक तरुण जर स्वतः हा व्यवसाय करत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता. याचं मोटिवेशन घ्याल तेवढं कमी आणि पाहाल तेवढं कमी आहे. त्याचबरोबर दादा या ठिकाणी आपला स्वतःचा बिझनेस तयार कसा करतात याची सुद्धा आपण कल्पना करू शकता. आज शेतकऱ्यांसाठी ज्या शेतीउपयोगी वस्तू आहेत ह्या काय रेटमध्ये कोळपत देतात दादा तुम्ही? हे सर, आपण ही कोळप सध्या बाजारामध्ये बघा आपल्या शेतकऱ्यासाठी फक्त आणि फक्त 2000 रुपयाला द्यायला. म्हणजे सर्व कामे करणारे. हा, सगळं काम करणार. समजा तुम्हाला ती पेरणी करायची असली, तुमची पेरणी 12 इंच वर झाली, 10 इंच वर झाली, 18 इंच वर झाली, तरी ऍडजस्टमेंट होऊ शकते. लहान मोठं करू शकता आणि करू शकता तुम्ही. शेतामध्ये मेहनत करू शकता. हा, व्यवस्थित. समजा तुम्हाला 1 एकर आहे, 2 एकर वावर आहे, तर व्यवस्थित तुम्ही त्याला एका दिवसात 2 दिवसात काम करू शकता. त्याला प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक पिकामध्ये चालणारं कोळप मंडळी आणि ह्या शेतउपयोगी वस्तू. आपल्यापाशी योग्य माल भेटत. शेतकऱ्यासाठी दुकान आहे आणि हमेशा दुकान आहे, गॅरंटी दुकान आहे. शेतकऱ्याचा भरोशाचा माल आहे. शेतकऱ्याला माल भरोशाचा आहे आपल्यापाशी. काय फुटलं इल्डिंग निघाली फिगाली तर शेतकऱ्यापासून आपण दुसऱ्या दिवसात वस्तू घेऊ. एवढी गॅरंटी आणि एवढा विश्वास मंडळी फक्त शेतकऱ्यांसाठी. हा आठवडी बाजार गंगाखेड परभणी यावंच लागतंय. शेतउपयोगी वस्तू अगदी रिजनेबल आणि स्वस्त दरामध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रत्येक शेतातल्या उपयोगी वस्तू पाहायला मिळतील. हे कुत्र्याचा बेल्ट सुद्धा आहे, लोखंडी कुऱ्हाड सुद्धा आहे, कातर सुद्धा आहे आपल्यापाशी लोखंडाची. तर आपलं जी व्यवसाय आहे गंगाखेडच्या बाजारात आहे आणि गंगाखेडमध्ये पण आहे. शनिवार गणपती मंदिरापाशी MD हार्डवेअर म्हणून आपलं शॉप आहे. तर अगर कुणाला होलसेलमध्ये रिटेलमध्ये आपल्याला जुओ लागत असते, ॲडजस्टमेंट करायचे 3 फुटा 3.5 फुटा 4 फुटा 4.5 5 फुटात ॲडजस्टमेंट करायचे जुओ पण आपल्यापाशी ऑनलाईन आपण समजा द्यायला सध्या आता. तर आपण कुठूनही असतात महाराष्ट्रामधून तर कॉल करू शकतो ह्या नंबरवर 98 34 822 844 आणि मागू शकता. आपण ऑनलाईन करून टाकू तर तुम्हाला पाठवून देऊ. विश्वास, खात्री आणि दुकान मंडळी. या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय काळाची गरज ही ओळखून मामूंनी स्वतःचा व्यवसाय तयार केला होता. मामू नमस्ते. कब चालू किया था ये बिजनेस? ये बिजनेस वो छोटा था, जब से चालू किया था. हमारे भाई का बच्चा है वो बचपन का से थोड़ा थोड़ा धंधा करता. अब आज गारंटी का माल दे रहे हम. बोले तो शेतकरी का वास्ते खास समझो. कातर लेके गए, कातर नहीं चली तो वापस ला के दे सकते हो, वापस दूसरी ले सकते बदल के. समझो हाथ कॉल वाली जाए, यील्डिंग टूट गई तो वो ला के दे सकते हो, वापस दूसरा उठा के ले जा सकते हो. उसको पैसे नहीं लगने जाने उसी को गारंटी के साथ माल मिलेगा. के साथ माल है. किसानों का किसानों के वास्ते गारंटी का माल है. आप कोई भी ले जाओ, गारंटी का माल है. जो की साल की गारंटी है. टूट फूट होगा तो नुकसान उनको, नुकसान किसान को नहीं है. हमारे फाइबर भी टूट गया जू का तो जू लाके दे दो, लाके दे दो, दूसरा उठा के ले जाओ. उसको कुछ दूसरा चार्ज नहीं लगेगा. मंडळी दोन्हीकडून जुवाला लोखंड आहे आणि बैलाच्या खांद्यावर जिथं येतं जू त्या ठिकाणी त्याला फायबर आहे. या फायबरची सुद्धा मामू गॅरंटी द्यायलेत मंडळी, पाहू शकता. एवढं गॅरंटीड दुकान. महाराष्ट्रात सरासरी शेतकऱ्यांचं सगळं पिळून खायला बसलेत, पण तुम्ही एक अशी व्यक्ती आहात की शेतकऱ्यांना कुठेतरी मदत व्हावी असं तुम्हाला भावना वाटते. नक्कीच मंडळी व्हिजिट करा. काय खास ऑफर आता आहे आजच्या शनिवारी? आजच्या शनिवारी ऑफर आहे शेतकऱ्यासाठी. कमस कम जुओ फिओ हिसाबाने लावायला आपण पहिले जुओ इकले होते. आता थोडं शेतकऱ्यासाठी 100-50 रुपये अजून कमी करू. नक्कीच मंडळी आजच्या बाजारी व्हिजिट करा. तरुण उद्योजक एक लाख, 1.5 लाख, 2 लाख. राम राम मालक, नमस्ते. नमस्ते. काय किंमत आहे आज म्हशीची आपल्या? म्हशीची 3 लाख, 1.5 लाख,
एक 70 एक 80. मंडळी पाहू शकता एवढे जनावरं हत्तीसारखे सांभाळणं जोक नव्हे आणि विश्वासाचा व्यापार. बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आपल्याला कमेंट येतात की मामूंचा नंबर सांगा म्हणून. मामू नंबर सांगा आपला. 99 23 37 73 52. गंगाखेड आठवडे बाजार. खात्रीशीर म्हशी घ्यायची असतील तर मंडळी नक्कीच व्हिजिट करा. चला 2 मशीनचा सौदा झाला आहे आणि 2 मशीनचा सौदा आपण दाखवूयात. ह्या काय रेटने विकल्या जातात ह्या? 3 लाखानं. 3 लाख रुपये किमतीची म्हैस मंडळी पाहू शकता आणि याचा सौदा 3 लाख रुपये झाला असं दादांचं म्हणणं आहे. मला बोलायचं नाही.